मागच्या भागामध्ये सेल्फ इस्टीम बाबत बोलल्यावर सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीम याच्यात नेमका काय फरक आहे असं मला अनेकांनी विचारलं. कारण बऱ्याच जणांना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान सारखं असल्यासारखं वाटतंय. अर्थात ह्या दोन्ही बाबी एकमेकांवर प्रभाव टाकणाऱ्या असल्या तरी वेगळ्या आहेत. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान यातला फरक होतो तो प्रगतीचं मोजमाप आणि तुलना या घटकांवर. उदाहरणार्थ, एखादा अभिनेता आत्मविश्वासाने अभिनय करतो, कुठलीही भूमिका अगदी सशक्तपणे वठवू शकतो, तेव्हा त्याला स्वतःच्या अभिनय कौशल्याबद्दल आत्मविश्वास असतो आणि त्याला खरंच उत्तम अभिनय येतो हे दिसतं, पण मोजता येतं. आत्मविश्वास या प्रकारे एक्स्टर्नल आहे असं म्हणता येईल. पण जर त्याचं कोणी कौतुक केलं, तर त्यात काय एवढं, मी काय एवढा मोठा नाही, असं त्याला वाटतं आणि आपण खरंच चांगला अभिनेता नाही, अशी त्याची धारणा असते, तेव्हा त्याचा आत्मसन्मान कमी असतो. म्हणजे त्यानुसार आत्मसन्मान हा इंटरनल आहे असं म्हणता येईल. कारण विनयशील असणं आणि अतिनम्र असणं याच्यातही फरक आहे. यावरून एक म्हणता येईल, की आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स हा खरा, तर सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मसन्मान हे व्यक्तीने बनवलेलं मत. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउंसलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. स्वतःबद्दल नकारात्मक बोलण्याने किंवा स्वतःला कमी लेखण्याने व्यक्ती नकळत स्वतःला प्रगतीपासून, आनंदाने जगण्यापासून थांबवत असते, जो एक प्रकारे स्वतःवर केलेला अन्यायच आहे. आता यातून बाहेर कसं पडता येईल? आत्मसन्मान किंवा स्व-आदरभाव, सेल्फ एस्टीम हा 3 मार्गांनी बघता येतो. एक म्हणजे व्यक्ती स्वतःबद्दल काय विचार करते. दुसरं, स्वतःबद्दल इतरांच्या मताचा कसा अर्थ लावते आणि आपण कसं असायला हवं याबाबत स्वतःची आदर्श प्रतिमा कशी रेखाटते. आत्मसन्मान कमी असतो, तेव्हा प्रत्यक्षातल्या आणि या अशा स्वप्नातल्या आदर्श प्रतिमेमध्ये खूप अंतर असतं आणि व्यक्ती स्वतःचा आहे तसा स्वीकार करत नाही. ज्याचे तोटे अपयशाच्या भीतीमुळे आव्हानं न घेण्यापासून, पीपल प्लीजर होईपर्यंत, आपल्याला कोणीतरी ॲप्रिशिएट करावं यासाठी स्वतःला प्रूफ करण्यापासून, एकलकोंडे होईपर्यंत, नात्यात गृहीत धरल्यापासून, एकूणच उदासीन किंवा असमाधानी वाटत असल्याने शारीरिक, मानसिक आजार होईपर्यंत अनेक ठिकाणी दिसून येतात. अशांचा आपलंच काहीतरी चुकत असलं पाहिजे, आपण कुणाला आवडत नाही, असा विचार करणारा जो इंटरनल क्रिटिक आहे, तो तयारच असतो. मग आपलं कधी चुकू नये, आपल्याला कोणी नावं ठेवू नये, यासाठी धडपड करणं. चार-चौघांमध्ये सगळ्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी आपलीच असल्यासारखं काहीतरी सारखं बोलत राहणं, जोक्स करत राहणं. आपल्याकडून झालेल्या चुकांचं खूप जास्त समर्थन देत राहणं, असे परिणाम वागण्यामध्ये उमटत जातात. पण त्यामुळे आपला आत्मसन्मान उंचावला पाहिजे, हेही अधोरेखित होत जातं. आणि ते शक्य आहे, कारण आत्मसन्मान ही वास्तविक बाब नसून त्या व्यक्तीचं मत असतं. त्यामुळे तिने जर ठरवलं, तर ती वेगळा विचार करू शकते. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात पहिले आपला जो सेल्फ टॉक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपण स्वतःसोबत किंवा स्वतःबद्दल म्हणजे अगदी मस्करीत देखील काय बोलतो ह्याच्याकडे एक थर्ड पर्स्पेक्टिव्हनी म्हणजे अगदी न्यूट्रल होऊन लक्ष द्यायचं. त्यानंतर आपल्या विचारांचा, भावनांचा आणि वागण्याचा देखील पॅटर्न शोधायचा, की आपल्याला असे विचार का येतात? कोणत्या परिस्थितीत येतात? एखाद्या व्यक्तीसमोर म्हणजे एखाद्या विशेष व्यक्तीसमोर जास्त येतात का? त्याचा शोध घेत नकारात्मक विचारांचं मूळ शोधायचं आणि त्या विचारांना आव्हान द्यायचं म्हणजे चॅलेंज करायचं, डिस्प्यूट करायचं, की माझ्याबद्दल मी असा विचार करते किंवा करतो, त्यामागे माझ्याबाबतचे असे निष्कर्ष काढण्यामागे काय पुरावे आहेत? म्हणजे मला अमुक गोष्ट जमत नाही हे सत्य आहे, की मला आलेल्या 2-4 अनुभवांवरून मी तसं ठरवून टाकलंय? का कोणीतरी म्हणतंय तसं म्हणून मी त्यावर विश्वास ठेवतेय? मी खरंच चांगली नाही, की काही लोकांना चांगली वाटत नाही? आपल्याला लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, आपण एकटे पडू, अशी कसली भीती आपल्याला वाटते का? चिंता आपल्याला वाटते का? इत्यादी.
आपल्याला कोणी काही सुचवलं किंवा सुधारणेसाठी काही चुका दाखवून दिल्या, तर आपण लगेचच बचावात्मक पवित्रा घेतो का? कारण लो सेल्फ एस्टीम असताना व्यक्ती इतरांनी केलेल्या टीकेला सहन करू शकत नाही. तेव्हा कोणी काही सुचवलं किंवा सल्ला दिला, तर अभिप्राय आणि मूल्यांकन म्हणजे फीडबॅक आणि इव्हॅल्युएशन याच्यात फरक असतो हे लक्षात घ्यायचं. म्हणजे फीडबॅक जो आहे तो आपल्याला सुधारणा करण्यासाठी उपयोगी ठरतो ना. तेव्हा आपण नेमके काय टाळतोय? इतरांच्या आवडी-निवडी जपण्यासाठी आपण आपल्या आवडी विसरून चाललोय का? आपण इतरांच्या मताला जास्तच महत्त्व देतोय का? असा तपास करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची किंवा आपल्याला जे मिळालं आहे त्याची तुलना आपण नेहमीच इतरांसोबत करतो आहोत का? हे आवर्जून पाहायचं. अनेकदा बऱ्याच स्त्रिया, विशेष करून ज्या स्त्रिया स्वतःची अशी कमाई करत नाहीत किंवा अगदी जेमतेम पगाराची नोकरी त्यांना असते किंवा त्यांची कमाई असते. त्यांना आपलं मूल्य, जे वर्थ हे त्यांना मिळणाऱ्या पगाराच्या संदर्भातून ते करतात आणि स्वतःला कमी समजतात. म्हणजे जर खूप पगार नसेल, तर आपण काहीतरी कमी आहोत असं समजतात. म्हणजे याही सत्यतेला पडताळून पाहायचंच की. कारण एखाद्याचं मूल्य म्हणजे सेल्फ वर्थ हे त्याची कमाई, त्याचा पगार या एकाच घटकावर कशी असेल बरं? त्या व्यक्तीने मिळवलेलं यश, कमावलेली माणसं, कमावलेलं नाव, नातेवाईकांना, मित्रांना आवडणारा त्या व्यक्तीचा सहवास, स्वभाव ही पण एक प्रकारे कमाईच नाही का? कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसतेच. किंबहुना कुणी परिपूर्ण असण्याची गरजही नसते. मग एखादी बरोबरीची दुसरी व्यक्ती भरमसाठ पगार कमवत असेल, फार लोकप्रिय असेल, यशस्वी असेल, तर ती व्यक्ती पूर्णतः वेगळी आहे. तिच्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी, परिस्थिती सगळंच वेगळं आहे, हे विसरून कसं चालेल? म्हणजे दुसऱ्याच्या यशावर आपल्या अपयशाचं मोजमाप करणं, हे कसं बरोबर असेल? हा सारासार विचार मनाला शिकवायचा आणि आपली तुलना फक्त आपल्यासोबत करायची. कालच्यापेक्षा आज चांगलं. तसंच त्रास देणाऱ्या किंवा आपल्याला लो फील करून देणारे काही विशिष्ट प्रसंग किंवा व्यक्ती आहेत, त्याच्यामागचं कारण शोधून त्यातून बाहेर पडण्यासाठी आवर्जून प्रयत्न करायचा. शिवाय आपणही निगेटिव्हिटी बायस ठेवतोय का? म्हणजे जर आपल्यासोबत 10 चांगल्या बाबी घडत असल्या, तरी 2-4 वाईट घडणाऱ्या किंवा आपल्याला मनासारख्या न घडणाऱ्या गोष्टींचंच आपण चर्वण करतोय का? याचं भान ठेवायचं. कारण आयुष्यामध्ये फुलांसोबत काटेसुद्धा येणार आहेतच की, आपल्याला नको असले तरीही. तेव्हा आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे जाण्यासाठी मार्ग शोधायचे. कारण स्वीकारात्मकता असली तरच सकारात्मकता दिसायला लागते. आपल्याला आनंदी, समाधानी ठेवण्याचं काम आपलंच आहे, दुसऱ्याचं नाही. तेव्हा आपल्याला जर कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं व्हायचं असेल, तर मग नवीन एखादी कला शिकणं, भाषा शिकणं, छंद जोपासणं, झोप, व्यायाम, पौष्टिक आहार या बाबतीत स्वतःची अजिबात हेळसांड न करणं, अशा अनेक गोष्टी करता येतील. कारण त्यातूनच आपल्याला हवी तशी आपली ओळख आणि आपला लौकिक आपल्यालाच मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे किंवा करता येतो. आणि ह्याची खोंगाट आपण मनाशी जितक्या लवकर बांधू तितकं उत्तम. तेव्हा सेल्फ एस्टीमच्या पहिल्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे आपला जो लाईफ पार्टनर आहे म्हणजे आपणच, त्याची काळजी अतिशय मनापासून घ्या. त्याच्यावर प्रेम करा. इतर नात्यांना महत्त्व द्या. पण स्वतःसोबतच्या नात्याकडे दुर्लक्ष करू नका. पण कुणाला असं वाटत असेल, की आमच्यावर परिस्थितीच अशी उद्भवते, की पॉझिटिव्ह राहणं काही सोपं नसतं. स्वतःवर विश्वास ठेवत, यश मिळवत, आत्मसन्मान वाढवत जग जिंकता येतं, हे तुम्हाला सांगायला काय जातंय? असं कुणाच्या मनात येऊ शकेल. पण मी नुसतं सांगत नाही, तर प्रमाण सुद्धा देते. तेव्हा पुढच्या भागामध्ये एका अतिशय अचंबित करणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्हाला भेटवणार आहे. तेव्हा पुढचा भाग म्हणजे 23 फेब्रुवारीचा भाग अजिबात विसरू नका. सकाळी 11 वाजताचा अलार्म लावून ठेवा. कारण त्यातूनच तुम्हाला प्रमाण मिळणार आहे, की स्वतःवर विश्वास ठेवून जग खरंच जिंकता येतं. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.